कुंभ राशी अधिक मासात 5 राजयोग अचानक धनलाभ होणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, राजयोग, गजलक्ष्मी राजयोग, गजकेसरी राजयोग, लक्ष्मीनारायण राजयोग असे अनेक राजयोग जुळून येत आहेत. तसेच अधिक महिन्यात गुरुपुष्यामृत योगही जुळून आला आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या काळात पूजा, दान, जप, तप आणि आत्मचिंतनाला विशेष महत्त्व आहे. अधिक महिना हा 2026 कुंभ राशींसाठी काही बाबतीत सकारात्मक तर काही बाबतीत सावध राहण्याचा देखील संकेत देणारा ठरू शकतो, असं सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र असणार आहे. काही गोष्टींमध्ये चांगले यश मिळेल तर काही ठिकाणी थोडी काळजी घ्यावी लागेल. मंगळ, गुरु आणि शुक्र हे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि अनेक कामांमध्ये प्रगतीची संधी मिळेल. मात्र सूर्य, बुध, शनी, राहू यांचा प्रभाव काही ठिकाणी अडचणी निर्माण करू शकतो. या काळात पैशांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे नियोजन करून खर्च करणे गरजेचे ठरू शकतात. मित्रमंडळींमध्ये तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. समाजात चांगली ओळख निर्माण होईल. घरासंबंधीचे प्रश्न हळूहळू मार्गी लागतील. घर बदलणं, दुरुस्ती किंवा नवीन जागेचा विचार असेल तर त्यात प्रगती दिसेल. जोडीदाराबरोबर किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना शांत आणि संयम ठेवणं महत्त्वाचं राहील, असा सल्ला दिला जातोय. प्रवासाचे योग दिसत आहेत आणि हे प्रवास सुखद ठरू शकतात. शरीर स्वतः सुधारणा जाणवेल. जुनी त्रास कमी होण्याची शक्यता आहे. हातातील कामात अडथळे आले तरी देखील शेवटी नक्कीच तुम्हाला यश मिळेल. त्यावर मालमत्ता म्हणजे जमीन, घर किंवा वाहन या संबंधित व्यवहार करताना कुंभ राशींच्या लोकांनो सावध राहावे. कारण कागदपत्रांनी नीट तपासून घ्यावेत आणि नंतर निर्णय घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ काही प्रमाणात चांगला आहे. वरिष्ठांची कृपा मिळू शकते आणि मनासारखे काम पूर्ण होऊ शकते. व्यवसायातही प्रगतीची संधी आहे आणि मेहनतीला योग्य फळ मिळेल. या काळात तुमची कीर्ती वाढू शकते. लोकांमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं. समाजकार्य किंवा नवीन कामात सहभाग घेतला तर त्यातून देखील फायदा होऊ शकतो. तुमच्यासाठी काही अनुकूल दिवस असणार आहेत. 21, 22, 30 आणि 31 मे तसेच 1, 2, 3, 11 आणि 12 जून हे दिवस तुमच्यासाठी हा काळ मेहनती, संयम आणि योग्य नियोजन ठेवलं तर चांगल्या संधी घेऊन येणारे दिवस आहेत. कामात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. जबाबदारीसुद्धा तुम्हाला मिळू शकतात किंवा अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. ऑफिसमध्ये आणि तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावं, कारण छोट्या चुका नुकसान देऊ शकतात. अचानक खर्च वाढतील. त्यामुळे विशेषतः घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च समोर येऊ शकतात. पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कोणावरही पटकन विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नये, असा सल्ला दिला जातो. नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर प्रेमसंबंध आणि कौटुंबिक आयुष्यात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. बोलताना शांतता आणि संयम ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जुन्या मतभेदांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यास तुम्हाला मनशांती मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर झोप कमी होणं मानसिक ताण किंवा थकवा जाणू शकतो. त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, सकारात्मक विचार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यातच अधिक महिन्यात आपण भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करू शकतो. जप, तप करू शकतो. दान करू शकतो. हे कुंभ राशीसाठी विशेष. या महिन्यात आपण विष्णू सहस्त्रनाम ऐकावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करावा. गुरुवारी दान करावं आणि दिवा लावून प्रार्थना करावी. यामुळे तुम्हाला नक्कीच मानसिक शांतता मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होईल. या काळात संयम, विचारपूर्वक निर्णय आणि आध्यात्मिकतेकडे लक्ष दिल्यास अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. काही वेळा शांतपणे घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरतील. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.